म्हणजे सकू झिंगोरबाला मानतच नाही. आता ती विठ्ठलाचा धावा करत होती, मग झिंगोरबा तिला का माफ करेल? हे अजून मस्ती उतरली नाही का तुझी भास्कर? हा? मला आडव्या तिडव्या प्रश्न विचारतो तू? अरे मूर्खा माकडा, झिंगरोबाची आणि या सकूची बरोबरी करतो तू? सकून मानायचा सवाल येतोच कुठं, पण हे कळण्या इतकी अक्कल आणि अवकात आहे का तुमची? हा? याच्या पलीकडचं काय दिसतं का तुम्हाला? अरे याच्या पलीकडे लय मोठे जग आहे. भूत पिशाच, सविंद, यताळ, यो भूभाग, या आकाशातली पोकळी, याच्यामध्ये बरंच काही घडत असतं. आणि ते जे काही घडतं त्याप्रमाणे आम्ही आमचे नियम ठरवतो. कळलं काय? आणि आज बी झिंगरोबाने या सकूसाठी कसोटी ठेवली आहे. ती सकूनी जर कसोटी पार केली तर झिंगरोबा तिला माफ करायचा विचार करल. मी माफ करेल असं म्हटलंच नाहीये. झिंगरोबा हिला माफ करण्याचा विचार करेल असं म्हटलंय. कळतंय का? आणि त्या काळात झिंगरोबा या पोरीचं सकूचं रक्षण करेल. म्हणजे सखूला काय करावं लागेल? या सकूला साक्षात झिंगरोबाला हार घालून आणि मनोभावे त्याला शरण जावं लागेल, त्याच्या पाया पडावं लागेल. आणि हे जर सकूला मान्य नसेल तर अख्ख्या गावामुळे सकू जळून राख होईल.